बाहेर भरपूर असा पाऊस पडत आहे आणि मस्त पाऊस पडता पडता गरम गरम अशी भजी प्रत्येकाला खायची वाटते आणि गरम गरम चहा. तर आज आपण गरमागरम अशी कांदा वडी बनवणार आहोत, एकदम मस्त अशी. हे बघा, अशा प्रकारे कांदा वडी मस्त अशी तयार होते. नमस्कार, मी प्रीती, HK रेसिपी मराठीमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत पावसाळा स्पेशल गरमागरम अशी कांदा वडी रेसिपी. चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करू. तर कांदा भजी बनवण्यासाठी आपण इथे घेतलेला आहे कांदा. बघा, बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे. कांदा भजी म्हणजे आपण आज कांदा वडी सुद्धा बोलू शकता. आपण कांदा वडी बनवणार आहोत. त्यासाठी बघा असा बारीक असा कांदा चिरून घेतलेला आहे. त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत बेसन, त्यानंतर तांदळाचं पीठ, हळद, थोडंसं हिंग, त्याच्यानंतर जिरं, त्यानंतर घरगुती मसाला टाकते मी इथे. तुम्ही ऐवजी मिरची टाकली तरी चालणार आहे. त्यानंतर चवीनुसार मीठ, थोडीशी कोथिंबीर, आणि मी ते थोडंसं लिंब पिळते, थोडंसं झाली. आता हे सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. असं आधी नाही पाणी टाकायचं आहे आपल्याला, आधी पहिलं पूर्ण असं मिक्स करून घ्यायचं आहे. आज आपण जी भजी बनवणार आहोत ना, एकदम वेगळ्या पद्धतीने बनवणार आहोत की ही तुम्ही अगदी 2-3 दिवससुद्धा ठेवू शकता फ्रीजमध्ये, आणि नंतरसुद्धा तुम्हाला जेव्हा लागेल तेव्हा तुम्ही ही अशी बनवून खाऊ शकता. बघा, आता इथे आपलं मिक्स झालेलं आहे. आता थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला हे पीठ असं मळून घ्यायचं आहे. एकदम सोपी पद्धत आहे. हे बघा, इथं आपण हे मिक्स करून घेतलेलं आहे. तर थोडंसं तेलाचा हात लावते मी याला. थोडंसं हाताला तेल घेतलं आणि आपल्याला याचा असं ना एक गोळा करून घ्यायचा आहे. असे 2 होतील आपले गोळे अशा प्रकारे. हे बघा, अशा प्रकारे ना आपल्याला आता हे गोळे बनवून घ्यायचे. आता मी दुसरासुद्धा गोळा अशा प्रकारे बनवून घेते. हा गोळा सुद्धा आपला असंच करून घ्यायचा आहे. हा सुद्धा आपण असा इथे बनवून घेतलेला आहे. इथे आपण एक चाळण घेतले, त्याला आपण तेल लावून घेतलेलं आहे. आता हे आपण जे बनवलेले आहे ना कांदा भजीसाठी, ते आपल्याला असं याच्यामध्ये ठेवून द्यायचं. आता हे आपण वाफवून घेणार आहोत. आपण इथे पाणी ठेवले टोपामध्ये. आता आपण ही चाळण आहे ती आपल्या ह्याच्यावरशी ठेवायची आहे आणि झाकण ठेवून आपण मीडियम गॅसवर आपल्याला एक 15 मिनटं ही वाफवून घ्यायची आहे. तर आपली ते 15 मिनटं झाली आहेत. आता आपण बघणार आहोत. हे बघा, इथे आपले मस्त असे इथे वाफून झालेलेच आहेत. हे बघा, हाताला सुद्धा पीठ आता लागत नाही आहे. आता आपण हे काढून घेणार आहोत. तर इथे आपण हे पूर्णपणे थंड करून घेतलेलं आहे. आता आपण हे कट करून घेणार आहोत. हे बघा, याच्या मस्त अशा आपल्याला आता वड्या करून घ्यायच्या आहेत. आणि या वड्या ना मस्त अशा अगदी पडतात. तुम्हाला हव्या तशा छोट्या मोठ्या तुम्ही कट करू शकता. हे बघा, मस्त अशा वड्या झालेल्या तिथे आपल्या. ही कांदा वडी आहे ना, तुम्ही एकदा नक्की करून बघा, एकदम मस्त लागते. आणि तुम्ही अशी फ्रीजमध्ये सुद्धा एक 2-3 दिवससुद्धा अशी बनवून ठेवू शकता. हे बघा, छान अशा वड्या आपल्या इथल्या झालेल्या आहेत. आता सर्व मी करून घेते.
तेव्हा इथं मस्त अशा आपली ते कांदा वडी हे बघा मी इथे कट करून घेतले छान अशा. आता आपण या मस्त अशा तळून घेणार आहोत. आपण इथे तेल गरम करत ठेवलेलं आहे. आता आपण याच्यामध्ये तळून घेणार आहोत. या वड्या आपल्याला छान अशा तळून घ्यायच्या. हे बघा आता आपल्याला पलटी मारून घ्यायची आहे. मस्त अशा आपल्याला खरपूस अशा तळून घ्यायच्या त्या. बघा आता ही साईड सुद्धा आपल्याला मस्त अशी तळून घ्यायची आहे. तर इथे आपल्या या तळून झालेल्या आहेत. आता आपण या काढून घेणार आहोत. हे बघा मस्त अशा झाल्यात एकदम आणि इतक्या टेस्टी लागतात ना या वड्या. तर तुम्ही एकदा नक्की करून बघा. आणि पाऊस सुद्धा सुरू झालेला आहे. आपण वेगवेगळ्या प्रकारची भजी बनवून खातो. तर या प्रकारे तुम्ही ही कांदा वडी आहे ती नक्की करून बघा. एकदम मस्त लागते ही आणि छान लागते एकदम. तर हे बघा आता अशा प्रकारे दुसरी सुद्धा ज्या वड्या आहेत ते मी आता तळून घेणार आहे. तर इथे आपली मस्त अशी कांदा वडी बघा तयार झालेली आहे. एकदम छान लागते ही. तर तुम्ही एकदा नक्की बनवून बघा. आणि जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.